लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बालविवाह प्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा। या प्रकरणी 2 जणांना अटक, पतीबरोबरच प्रियकरालाही केली अटक, तर 4 जण फरार। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालविवाह केल्याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात नुकताच 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा गुन्हा प्रेम प्रकरणातून बाहेर आला असून 16 वर्षीय मुलीचे लग्न तिच्या मनाविरुद्ध 7-8 महिन्यापूर्वी लावण्यात आले। पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्नड तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय मुलीच्या प्रेम प्रकरणाची माहिती मुलीचे मामा व नातेवाईकांना मिळताच त्यांनी 2 मार्च 2024 रोजी सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथील 35 वर्षीय तरुणासोबत 16 वर्षीय मुलीचा विवाह तिच्या मनाविरुद्ध लावून दिला। मुलीने आपल्या नातेवाईकांना सांगितले होते की माझे एका तरुणावर प्रेम आहे, परंतु नातेवाईकांपुढे तिचा नाईलाज झाला। लग्न झाल्यानंतर 7-8 महिन्यानंतर घडले असे की मुलगी ही माहेरी आली। 6 डिसेंबर 2024 रोजी आपल्या भावाला म्हणाली की मला ब्युटी पार्लरला जाण्यासाठी पैसे पाहिजे। भावाने आपल्या बहिणीला 800 रुपये दिले व नेहमीप्रमाणे घरातून आपल्या कामावर निघून गेला। संध्याकाळी कामावरून परत आल्यावर बहीण घरात दिसली नाही। बहिणीला भ्रमणध्वनीवर फोन लावला असता तिने सांगितले की मी छत्रपती संभाजीनगर येथे मैत्रिणीकडे आलेली आहे असे बोलून तिने फोन कट करून फोन स्विच ऑफ केला। फोन स्विच ऑफ झाल्याने भावाची चिंता अधिकच वाढली। त्याने छत्रपती संभाजीनगर येथील सर्व नातेवाईकांकडे शोध घेण्यास सुरुवात केली, परंतु तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही। शोधाशोध करून अखेर भावाने पिशोर पोलीस ठाणे गाठले। बहिणीला पळवून नेल्याची तक्रार पिशोर पोलीस ठाण्यात दिली। पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांनी रायटर विलास सोनवणे व कर्मचाऱ्यांना या प्रकरणाची माहिती काढून लवकरात लवकर तपास करण्याचे आदेश दिले। रायटर विलास सोनवणे व कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवीत 2 दिवसात मुलीचा शोध लावला। पुणे येथे ती प्रियकराच्या घरी आढळली। पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला। पिशोर पोलिसांनी त्या मुलीला कन्नड न्यायालयासमोर हजर केले असता मुलीने तिच्यावर झालेला अत्याचार न्यायालयासमोर सांगितला। मुलीच्या जबाबावरून पिशोर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात पिशोर पोलिसांनी पती व तिचा प्रियकर याचा शोध घेऊन त्याला अटक केली। बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मुलीच्या 4 नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पतीवर अल्पवयीनाशी विवाह केल्याप्रकरणी व प्रियकराविरुद्ध पोक्सो प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। यात 4 नातेवाईक फरार असून 2 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। मंगळवारी पती व प्रियकर यांना कन्नड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे व रायटर विलास सोनवणे करत आहेत। बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे। जो कोणी कायदा हातात घेऊन बालविवाह करण्यास प्रवृत्त करीत असेल अशा व्यक्तीची माहिती संबंधित विभाग व पिशोर पोलीस ठाण्यास द्यावी असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांनी केले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर।